भले नाही तर जातो. तर बुडी अजून तो संग भांडीन म्हणेन तुम्ही माय आली मा संग भेटलीच नाही. का करा लागते हा? 2 शब्द बोलतो आणि जातो. काय हे नाही तिचं. हा काही काम नाही. काल तुम्ही आले तर तीच होती ते. तुम्हाला पाहिलं दिनू उतरला गाडीतून, तू उतरली गाडीतून. तुम्हा मागं घरात नाही आले का? त्या वाक्तीला की त्यातून पाहून चालली गेली. मग तिचं काम नव्हतं का बोलणं? हा का तो संग भांडण आहे का तिचं? मा संग भांडण आहे. जाऊ दे ना माय, कायच करा लागते. हा मरे तर तोंड नाही पाहा वाटत. आता काय करतं माय. हा सकाळी पाहुणाच फिरीन म्हणीन माय संग बोललीच नाही. हा काय करा लागते उगाच. तुले नाही पण त्या पाहुण्याला तर लय पुळका आहे मायचा. उद्या तुलाच म्हणीन तुम्ही माय बोलली नाही, तुम्ही माय बोलली नाही माय संग. ते बुढी भरीन ना कान. भरे ना मग तसंही चालूच असते कान भरणं पोराचे. तू नको नाही चालली जाय. तू काही नाही बोल लागत. काही गंध्यान नाही. मामा जाऊ नको ना, थांब ना मामा, तिथेच थांब ना. अरे बा ड्युटी नाही का माही तो साहेब येईन ना मला घरी वळत निन्ना. हा येईन ना मग मी. आता तुम्ही या ना सुट्ट्या लागल्या की. तुम्हाला सुट्ट्या आहेत का पडतो? क्रिसमस पण सुट्ट्या आहेत का? असल्या या ना मग. का बाले सुट्ट्या आहेत का तुम्हाला क्रिसमसला यायला राहिले? सुट्ट्या आहेत पण काही येणार नाही दिनू. हा कसं आहे ट्युशनचं लय होते. लेकरायचं जाऊ दे पण ते दुसऱ्या लेकरायच्या ट्युशन आहे. तसंही इकडे आलो राहिले तर आता अजून 15 दिवसातून घर बंद करा. हा काही येणार नाही. पाय जरा जमलं तर ये जरा 1-2 दिवसासाठी. पाहिन हो काही म्हणत नाही. आजी यू आम्ही येऊ. तू ये जो. हा तू ये जो. दादा लय लवकर गेला होतो. त्याच्या शाळेत गॅदरिंग आहे ना, प्रॅक्टिस आहे म्हणून गेला तो. अभ्यास करायला रोज नाही जात ते एवढ्या लवकर. हा त्याने डान्स मध्ये भाग घेतला ना म्हणून गेलाय तो. फक्त डान्स करायला प्रॅक्टिस चालू आहे ना त्यांची. म्हटलं बाले पाहुण्याचं झालं नाही का अजून? आंघोळ तर केली काही ना. कुठे बसले पुढे नाही तर. तेच म्हटलं आम्ही निघतो ना. आई जाऊ ना, चाल ना. तो गाडीवाल्याला उशीर होते. काल तो आपण म्हटलं म्हणून थांबला नाही तर त्याला का बोला थोडी होती थांबायची. जाणं येणं होतं बा. हो मग काय तर त्या भाऊली ट्रिप राहतात बाई भाले. जातो मग आम्ही. हा कसं त्याची ट्रिप राहते का लेऊ का आपलं काम झालं ना आता. हा हे पाय काही जास्त हेबे करू नको. हा वजे राय साजर पद्धतशीर का ही बाजूची ना. हा काही नांदी गिरी लागू नको. काही बोलायला लागत नाही, भांडा लागत नाही, काही कोणाला म्हणायला लागत नाही. हा आणि काही कोणाच्या दारात मागायला जायचं नाही. हा अजिबात आता त्याच्या दारात काही मागायला जायचं नाही. तुया असलं तर घराचं, नसलं तर उपाशी निजायचं. पण दारात मागायला जायचं नाही त्याच्या. आता काही आता कायले जातो बाई मी आता घरात कायले जातो तिच्या दारात. हा जाऊ दे आई. ते पाहुणे आले. झाली का तयारी? चालली का? हो आता ते गाडीवाल्या भाऊले ट्रिप राहते त्याची. तसं आम्ही काल संध्याकाळच जात होतो पण आता राहिलो रातभर. लयच आणलं तुम्ही हे सामान. आम्ही घेत होतो. आता घेत होतो हळूहळू सगळंच. तर म्हटलं होतं मी आपणच घेऊ सगळं. आता तुम्ही तर घेतच होते पण आम्ही आमच्या इकून दिलं. तिनं काही मागतलं नाही आम्हाला. आता तुम्हाला लेकराच्या फिया भरणं हे ते होय न तो खर्च लय लागते. आता चालतेच आहे, होतेच आहे, काही कमी जास्त नाही काही तसं टेन्शन नाही. काय पैसे खिशात अजिबात टेन्शन नाही. काही का आहे का काही टेन्शन? नाही पैशाचं काय टेन्शन. बरं आई ये मग तू. आता उशीर होते. दिनू मार जरे अजून एखादा चक्कर. तसाच येजो नाही तर येशीनाच्या गाड्या भरून. हा श्यामले घेऊन ये जाता. हा वहिनीले श्यामले घेऊन ये. हो येईल ना, येईल ते घेऊन येईल. लढतं का आली बाई. लढा काय लागते. येतोच आम्ही अजून 15-1 दिवसाला चक्कर मारतो. काही असलं तर फोन लावतो. हा काही टेन्शन नाही घ्यायला लागत. हा नाही बाई लढत नाही. पाठवतो ना. हा वहिनीले पाठवतो ना. हो शिटूले पाठवीन नाही एकदा. मग ती मा पहिले येते ते. तिले का पाठवा लागते. समजा सामान बाई हिनं तिच्या हातानं भरलं सगळं. हो तिचं तसं काही नाही. ते सगळं हे न्याताईच्या घरी ते न्याताईच्या घरी. मापेक्षा तिलेच लय काळजी आहे तुई. येतेच ते पाय ना. येतेच ते चक्कर मारतेच. पाठवेन तिले एकदा. येतो म्हटलं बापू. हो ये. तुम्ही जाता ना ड्युटीवर? बस होता तो मागं निघालो मी बी. चल येतो बाले. हा येतो बाई म्हणू ये आता. हा सुट्ट्या लागले की ये मग. हा मामाला फोन लावजो. हा मामा घ्यायला येते मग. नाही तर आप्पाजी येतील घ्यायला. आजी थँक्यू. तू फिल्टर आणून दिलं ना आम्हाला. आम्हाला ना पाणीच नव्हतं फिल्टरचं. जाऊ दे आणलं ना आता. आता आई सांगते तसं राव बाई न अभ्यास करावा बाई. हा आईले तर देऊ नये आता. हो आजी मी अभ्यास करत असते. हो ना मम्मी. दादाच अभ्यास करत नाही तर मी अभ्यास करते. मी त्रास पण देत नाही मम्मीला. दादाच त्रास देतो मम्मीला. जागा नाही निघली मी पळून जाईन ना. झोप मग ना. जागा नाही एवढी मोठी जागा आहे तुला. चल तिकडे. मी इकडे भीतीत घुसू का? घुस ना घुस. मला काय लागते. चल तिकडे. सरक म्हटलं ना. मोदी
हिडगाव नको ढकलू ना दिन मी तुले. सरक सरक नाही तर भीतीत दाबतो तुले आता. मोनी गदना मारीन उठ ना अंगावून. उठ मसाई उठ मॅडम कोण दे ना. मम्मी दादाने मारलं. काय रे सोनिये, कोण त्रास देते रे तिले? मम्मी तुला दिसून नाही राहिलं का हे मला अंगावर चढते मला मारून राहिली इकडे भीतीत दाबून राहिली. मी काही नाही केलं. सरक तिकडे डबल गदना दिन ठेवून चांगला. सांगतो मामाला सांगतो. मामाने दिला दिवाण घेऊन त्या नाही गेला. मामाला सांगतो मामाने मलासाठी दिला ना घेऊन. मला झोपू देत नाही मारते मला. मम्मी अरे काऊन रे कल्ला करू का रे? काय मारलं का रे तिले? पप्पा दादाला मारलं. नाही पप्पा हे ना मला जागा देत नाही. काय रे? हा लहान आहेस का सोने? हा ती लहान आहे तुझ्यापेक्षा, कोण मारतं रे तिले? मम्मी तू बावली राहिली का? हे कशी करते मला? जागा देत नाही झोपेले. मला तर जागा दे इकडे. मी पल्ली खाली तर मामा नाही का हिदवर पलंग दिला का? जरसा मोठा दिला असता तर 2 लेकरं नाहीत मावून राहिले त्याच्यावर. बाबाले म्हणा मग मामाने हितभर दिला तर तुम्ही हातभर घे ना म्हणा. आम्ही का नाही म्हणतो? मामाचा हितभर राहू द्या म्हणा पडेल. बाबाले म्हणा तुमच्या हातभर घेऊन या म्हणा. अहो पप्पा या दादाला दुसरा घेऊन द्या. मामानं माझ्यासाठी घेतला. मी झोपीन याच्यावर. दादाला झोपूच देत नाही. दानवा बेना नाकाच्या चपट्या तोंडाची लडकुंडे लढतच राहते निरा. बोल नको माझ्या संग. हा बस झाला आता. चला मकडे जेवायले. तो हात पाय तट वाढतो. हो का बे? कोण म्हणता रे? तुम्ही माय मला बोलते ना मग. हा चाल ना मोठा दिला तरी लेका त्यानं खाली झोपलं होतं ना. हा काय मोठा पलंगावर बसत ना लेको. हा असं भांडाभांडी करतात काय? शांततेने झोपा. घेऊन टाका ना पप्पा. घेऊन टाका तुम्ही बी पलंग. मम्मी म्हणते तसा. तुम्ही म्हणता ना मामाने हितभर दिला. मग मम्मी म्हणते ना हातभर घ्या. तर घे ना पप्पा मग. तो मोठावाला दिवाण घे ना आपल्या तिकडल्या घरात आहे तसा. चला जेवायले चला. भले गेले हातभर पलंग घेणारे. खाली वाकळ्या टाकल्या होत्या. एवढा मग भावानं आणून दिला त्याचं काही नाही. मग त्याला नाव ठेवतात. हितभर दिला ढमका दिला. चला बाप्पा चला जेवायली. आई गरम झाली नाही तर अजून आपल्याला ऐकून सुनून बसीन. चला दिला तरी त्या मामानं. चाल चल बाई सगळ्याला सांगून येतो ट्युशनचं. सुनबाई हा मामाजी. दिनू गेला का बाई? हो मामाजी सकाळीच गेला. तू कुठे चालली होती बा? ते ट्युशनच्या पोरायला सांगतो म्हटलं इकडून इकडे येत जा म्हणून. म्हटलं अजून लेकर तिकडे येतील संध्याकाळी. अजून मग हे तर म्हटलं सांगून येतो. इथं जातो सुनता काकूला सांगतो. ते सांगतात मग दोघी तिघे सगळ्या जणीले. मग काय लेकरायला माहित झालं एकदा की झालं माहित. असं राहू दे मी जातो ना. मग मी चाललो नाही तरी तिकडे मग सांगून जातो. मग मी लेकरायले. बर झालं तो असं पण सामान टापटीप लागलं बा. पण ते लाईनचं काय झालं? ते लाईनचं काम करावं लागते म्हणे. काल आलतो मी तर हा सांगे सुरेश काय लाईनवाल्याला आणावं लागते का बाई? मग तू आणते का? हो म्हणतात म्हटलं ना आता सोनूच्या बाबाला तर सोनूच्या बाबा म्हणत ना या रविवारी आणतो म्हणत. ते लाईन मामाजी असं जरा लपलपच करते अशी लूज कनेक्शन सारखी. हा ते जराशी फिटिंग करावंच लागत होती. ते कसं बाई आता गोडाऊनच्या काही आपण जास्त लाईनच्या नाद नव्हतं. असं वाटलं जाऊ दे एक लाईट लागला की झालं. बरं होते ना होते करता येते. राहू दे लेकराला सांगेल जातो मग मी. तू आई गेली का बघ? आई हाय नाही आई गेली दिनू सोबतच. हो आई आईला मग मागून देऊन द्यायची पंचायत. मग गेली. काल संध्याकाळी चालले होते ते. पण संध्याकाळी लय उशीर झालता. म्हणून मग थांबले. तुम्ही आलते तर तो दिनू म्हणे जातो पण ते मग म्हटलं जाऊ दे दुसऱ्या दिवशी जाय म्हटलं. ते गाडीवाला गावातलाच होता एका परी. पण ते त्यानं ते रात्रीचं ते हाल्टिंग घेतलं ना मग. नाही तर त्याचं म्हणणं होतं जसं की मग रात्रीच गाडी आहे तर चालला जातो. पण मग थांबले मग. पण काही गरज नव्हती दिनुले बाई सामान सांगायची. हा वजे होतच होतं. हा मी भेटत होतो काही. नाही मामाजी देवा शपथ मी दिनूला फोनही नाही केला की मला हे सामान पाहिजे का ते सामान पाहिजे. मी काहीच नाही मागितलं त्याला. त्यानंच आणलं नाहीनंच आणलं सगळं सामान. हा ना मग त्याला येता फालतू खर्चात पडणं. मामाजी मी त्याला खरंच नाही म्हटलं. काहीच नाही म्हटलं. पण मला आईने सगळंच आणलं. त्यानं दिवाण आणला. मामाजी तुम्ही तर पाहिला आता काल. टीव्ही आणतो म्हणे. मॅट झाला का टीव्हीला? का खाऊ मागितला का? टीव्ही तर बरं म्हटलं नसला. घरात लेकरं अभ्यास करतात तर लगे मिक्सर आणि ते फिल्टरही आणलं मामाजी. येतच होती मी सांगायला घरी की आणलं म्हणून माझ्या भावानं फिल्टर. सुनबाई फालतू गोष्टीकडे लक्ष नाही द्या. आपल्या संसारात लक्ष घाला. पण अभ्यासात लक्ष घाल जरा सकत. हा अभ्यास कर साजरा. हा आता भावाच्या इकडे कोणाच्या इकडे पाहायची गरज नाही पडली पाहिजे. अभ्यास कर साजरा. मग नोकरी लागली तर काहीच टेन्शन नाही मग. हा चालती जातो मग मी लोकांना ते बाहेर सांगतो त्या लेकराला संध्याकाळी इकडे वाटा म्हणून. हा मामाजी खरंच लय चांगले आहेत. मला लय विचार करतात. खरंच मामाजी अभ्यास करतो मी चांगला. पण पहिले तर सांगून येतोच हा रिंकीले की घेतलं फिल्टर. मग भावानं आणून दिलं फिल्टर. आणि माझ्या सासूला सांगतो कोप्पर आणला गंजही आणला. नाही तर माझ्या मनात तर खलबल चालूच राहील. सांगून तर येतोच मी त्या धोकीली. तिला सांगतो ना फिल्टर बिघडलं तर ने म्हणून घरचं पाणी लय आहे म्हणतो बद ने पे तू पे.
आणि त्याला लेकरायला पाच. मला लेकरायला गुंडभर पाणी मागायला गेलं तिथे म्हणे फिल्टर बिघडलं म्हणे. मॅटाव मी नाही, मला माहित नाही फिल्टर बिघडलं का दुरुस्त आहे तर. हलकट बोडायची. रिंकू आता काय आली काय सांगा. हा मी तुला बोलवेले आली की तुला फिल्टरचं पाणी पाहिजे असेल तर ये माझ्या घरी. मोठा राजन भरून ने. इतकं फिल्टरचं पाणी निघते म्हटलं आमच्या घरी. आणि माहित आहे का माझ्या भावानं आरोचं फिल्टर आणून दिलं. आणि तू म्हणस ना तुझ्या घरचं फिल्टर बिघडलं, लेकरायला पाणी नशीन म्हटलं तर ने माझ्या घरचं. मग काय गाडी ते तुमच्या घरी त्याची सामानाची आणली का? दिनून आणलं का? काल ते गाडी होती तुमच्या दारात उभी. हो गाडी भर सामान आणलं माझ्या भावानं. बाई इतकं सामान आणलं ते इनमिन 2 खोल्यात बसतही नाही. हे पाय काय अबे चल ना चहा प्यायला चाल मस्त. थांबा पाय पाय ना कसा लागला संसार तर. मी खरं सांगायला आलती तुले म्हटलं बाई हिच्या घरचं फिल्टर आहे बिघडेल, लेकरायला उगाच कोणतं पाणी पाहिजे, त्याच्यापेक्षा माझ्या घरी फिल्टर आहे आता. हा कधी लागलं ना तर येतो. माझ्या घरचं फिल्टर बिघडत नाही आणि बिघडले ना तर मी त्याला पटकन दुरुस्त करीन. म्हणून म्हटलेली सांगून या. झाले का काम? अरे बापरे सासूबाई घासून राहिला का भांडे? आवा पाय जा. ओ हे बुडी भांडे एक घासते ना 10 भांडे फोडते. कालपासून 3-4 कप बशा फोडले. काय काय धंदा करते काय सांगाव निरा. टाका ते डस्टबिन मध्ये. काय माय धंदा करता का निरा का साऱ्या कप बशा फोडता. अहो काय काय लाज वाटते. हे आली का? इसवून राहील ती. मी भांड नाही घासत. इसवून राहील ती तेवढ्या पुरते. कशी काय आली तू? मी आली होती म्हटलं या दोघी सासूना माझ्या घरी चहा नाश्त्याले. नाही तुमची कामं करून या, भांडे वगैरे घासून आल्या तरी चालते. अहो माय कोपर लागत होता तुला तर ने ना. तो सासरा मलाच बोलला माय किती म्हणे तिचं का काही नाही का तिला कोपर दिला नाही. नेमा लागत असेल तुला कोपर तर. मला आईनं मोठा कोपर आणला. आता बाई आता काही मला गरज नाही कोपराची, राहू द्या तुम्हालाच कामात पडीन. एकदा भांडं नाही घासणं झालं की मग तो कोपर काढा. हा एकटीच्यानं तशी भांडे घासायला जरा उशीर लागेल ना तुम्हाला. आता वयमानानं धंदाही होत नाही तुमच्याच्यानं. आता होते का खसाल धंदा. का लहान जाई तो मायची. हा आली लागत लोक मा संग बोलली नाही. माली आई पाहुणी नाही ते काय हिंडणार आहे काय? तुमचं काम आहे ना. तुमच्या घरी पाहुणे आले तर तुम्हाला दिसतात दुरून दुरून चोरून चोरून पाहता येते मा घरी कोण आलं कोण नाही. मग एवढं तर तुमचं प्रेम होतं चाललं होतं तर काऊन ना आल्या पुढे. हा दिनूची गाडी आली त्यावेळेस तुम्ही होत्या ना तर ती मला लक्षच आहे. माली आई आली दिनू आला तुम्ही पाहिलं आणि लगेच चालल्या आल्या घरी. आणि वरून म्हणता बाई आई काऊन नाही आली तुमच्या संग बोलायला. तुम्ही काऊन नाही बोलल्या मग आई संग की का बाई कधी आल्या आता आल्या का कशा आल्या. झालं असतं माई आई बी येत होती मग जाता जाता तुमच्या पायावर मुंडकं ठेवायले. तुम्ही बोलल्या नाही. मी म्हटलं बाई राहू दे आई तेले काही गरज नाही. आणि का आले उगाच तू जातं नाही तर माई आई म्हणे जातो म्हणे तो सासूच्या भेटीले. मी म्हटलं राहू दे धंद्यात असतील द्या अजून तू गेली की त्याचा धंदा राहीन. धंदा गिंदा खायचा काय धंदा गिंदा करत नाही मी. अरे भलते चला ना मग मी पाहते ना काय काय आणलं. मला वाटलं बरं पण म्हटलं बाई दुसरं असेल कोणी म्हणून मी आलीच नाही. चला ना पाहते ना मी. हो चल ना ये जा म्हटलं सासूबाई चहा ठेवते. ते भांडे घासून घ्या पुरे वाहून राहिले ते सन्मा मागच. आणि ते झाडून काढून घ्या. संध्याकाळच्या स्वयंपाकाचे सांगून दे ना रिंकू. उगाच तुला डबल सांगा लागेल.